मुलगा येतो, दरवाजा ठोकवतो आणि दरवाजा ठोकवल्यानंतर आला आला आला, झोपेतून अंगावर घेतलेला थंडीचे दिवस तशीच वाकड गोधडी फेकून दिली, धाड धाड आली आणि दरवाजा ठोकवला, कडी काढली. बायको गार झोपेमध्ये झोपलेली आहे, उठली नाही. मुलं झोपलेली आहे, नाही उठली. पण ती आई होती, आजी 85 वर्षाची आई आली, दरवाजा उघडला. उघडता उघडता आई खाली पडली. खाली पडल्यानंतर का ग आई एवढी का तू घाई करतेस? आईने बाळाला हृदयाशी धरलं. हृदयाशी धरल्यानंतर किती रे राजा असणारी धर्मपत्नी देखील वाट बघते, स्वतःची असणारी आई वाट बघते, धर्मपत्नी बायको वाट बघते. जोपर्यंत 12 ते 1 वाजत नाही तोपर्यंत. आणि बायको आपल्या बेडरूम मध्ये जाते आणि निवांत आराम करते. पण ती आई असते म्हातारी, हातामध्ये काठी टेकवत पुढे येते. माझा दादा आला नाही अजून ड्युटीहून, माझा दादा आला नाही अजून जालन्याहून, माझा दादा आला नाही अजून छत्रपती संभाजीनगरहून, माझा दादा आला नाही अजून बुलढाण्याहून, माझा दादा आला नाही अजून. म्हणून रात्रीच्या 3 वाजेपर्यंत दरवाजापर्यंत येते. कोणाची गाडी वाजली की आवाज आला तरी बाहेर येते. माझा दादा नाही आला, पुन्हा दरवाजा बंद करते, हंबरडा पोटे ढळढस रडते. माझा दादा नाही आला, माझा दादा आला नाही अजून, नाही आला दादा अजून. पुन्हा दरवाजा बंद करते. कोणाची गाडीचं हॉर्न वाजली की पुन्हा बाहेर येते आणि दादा दिसत नाही म्हणून ढळ 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 ढस रडते, हंबरडा पोटे, दादा माझा नाही आला. बायको पाहते, बेडरूम मध्ये निवांत झोपली, गाढ झोपेमध्ये आहे. बाप झोपलेला आहे, मुलं झोपलेले आहे. पण जो ड्युटीवर गेलेला अजूनही घरी परतला नाही, त्या दादाची, त्या मुलाची चिंता करणारी आई आहे. चिंता करणारी आई आहे. माझा दादा दिसत नाही, माझा दादा दिसत नाही, माझा दादा दिसत नाही. म्हणून ती आई असते. किती काही मुलगा विचित्र असू द्या, परंतु ती आई असते. आई जैसी तैसी मा म्हणी, मा नाही रे मानिल्या त्या आई. आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन करून देते ना दादा, ती आई असते. आणि ज्याची आई गेली ना, त्यांनी समजावं बस आपल्या जीवनातला सुखाचा सागर आता कोरडा झाला, सुखाचा समुद्र आपला आटलेला आहे. बस आपल्या जीवनामध्ये आता डोक्यावरून हात फिरवणारी आई नसणार आहे. तसेच या पात्रे परिवाराची आई यांच्यातून निघून गेली. बस त्यांच्या जीवनातील आता सुखाचा सागर, सुखाचा समुद्र आता आटला, कोरडा झाला. आई दिसणार नाहीच, पुन्हा नाही दिसणार. राहतील त्या फक्त आठवणी राहतील. आई असते. आई वाट पाहते, दादा काय येत नाहीस? किती वेळ झालाच माझ्या दादाला, किती वेळ झालाच माझ्या दादाला. आणि उशिरा तो मुलगा येतो, दरवाजा ठोकवतो आणि दरवाजा ठोकवल्यानंतर आला आला आला, झोपेतून अंगावर घेतलेला थंडीचे दिवस तशीच वाकड गोधडी फेकून दिली, धाड धाड आली आणि दरवाजा ठोकवला, कडी काढली. बायको गार झोपेमध्ये झोपलेली आहे, उठली नाही. मुलं झोपलेली आहे, नाही उठली. पण ती आई होती, आजी 85 वर्षाची आई आली, दरवाजा उघडला. उघडता उघडता आई खाली पडली. खाली पडल्यानंतर का ग आई एवढी का तू घाई करतेस? आईने बाळाला हृदयाशी धरलं. हृदयाशी धरल्यानंतर किती रे राजा तू विचारतोय या महिन्यातला पगार किती शिल्लक राहतोय. पण आई विचारते, माझ्या दादा पहिलं जेवण करून घे, जेवलास का रे दादा? त्याला आई म्हणतात. निस्वार्थ मुलावरती प्रेम करते ना दादा, ती फक्त जगाच्या पाठीवरती आई असते. आई तिलाच म्हणतात की हृदयामध्ये जनुकामध्ये बाळ असताना त्या बाळाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये. आणि जन्म झाल्या, नाळ कापल्यानंतर आई वेगळी आणि बाळ वेगळं होतं. नोये आईचा ब्लड ग्रुप वेगळा आणि बाळाचा ब्लड ग्रुप वेगळा होतो. मग डॉक्टरांना विचारावं लागतं की हा ब्लड ग्रुप जर दिला तर चालेल का? म्हटले चालत नाही, सूट होत नाही. त्या भगवंताने रचना केली आणि माझी आई आहे ती आई ते ब्लड फिल्ट्रेशन करून बाळाला जो ग्रुप सूट होतोय तेच ब्लड देते जगाच्या पाठीवर. ती फक्त आई असते. आणि डोक्यावरून हात फिरवते, बाळा जेवून घे, बाळा जेवण कर, बाळा पोटभर जेवण कर, बाळा. निस्वार्थ प्रेम करते ना ती आई असते. म्हणून ज्यांची आई गेली ना त्यांनी समजावं बस आपल्या जीवनातील सुखाचा सागर आता कोरडा झाला. तो समुद्र आटलेला आहे, तो सागर आटलेला आहे, तो सागर आटलेला आहे. ती ज्योत
आता मावळण्याच्या दिशेनं गेलेली आहे आणि ती आई आता या जगामध्ये राहिलेली नाही. ती ज्योत मावळली आईची, ती ज्योत मावळली. माया जाई पिपळा भेटा पक्षी जाई पिपळा भेटा आईचं वर्णन करत असताना आपल्या मराठवाड्यातलं लाडकं वैभव, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, ज्ञान कोकिळा, आमचे चिलिया महाराज, आपल्या परिसरातलं लाडकं वैभव, त्या टाळ्याच्या कडकड्यामध्ये आपण स्वागत करूया. ज्ञान कोकिळा, आपल्या परिसरातलं लाडकं वैभव, भागवत महाराज लोखंडे, त्यांच्या हिटसाठी एकदा टाळ्याचा कडकडा होऊ द्या. मोरेश्वर महाराज, त्यांच्यासाठी टाळ्याचा कडकडा. आपल्याच परिसरातलं लाडकं वैभव, कीर्तनकार आमचे अंबादास महाराज, त्यांच्यासाठी टाळ्याचा कडकडा. त्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ केली, त्यांच्यासाठी टाळ्याचा कडकडा. आमचे देशमुख महाराज. आणि हे सगळा कार्यक्रम यूट्यूब चॅनलला दिसणार आहे. आपल्या चॅनलचं नाव मातृसंस्कार, म्हणजे आईच्या 13व्या उत्तर कार्याच्या माध्यमातून मातृसंस्कार चॅनलला हा कार्यक्रम प्रत्येकाला पाहता येणार आहे. त्यांच्याही नावाने टाळी वाजूया. सिस्टीमवाले सुंदर अशी सूत्रबद्ध त्यांनी देखील आम्हाला साथ दिली, त्यांच्याही नावाने टाळ्या वाजूया. आणि तुम्हीही सर्व अंगाचे कान करून हा विषय गरुड पुराण, पद्मपुराण, लिंग पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, भागवत पुराण, यजुर्वेद तुम्ही श्रवण केलं, निश्चितच वैकुंठवासी वत्सलाई शामराव बाबा पात्रे यांची ज्योत भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन व्हावी, यासाठीच आपण संतांचे विचार, शास्त्राच्या प्रक्रिया असेल, पुराणाचे विचार असेल, दाखले असेल, याच्या व्यतिरिक्त आपण एकही शब्द या व्यासपीठावरती सांगितला नाही. कारण की त्या मातोश्रीला 11,30,272 किलोमीटरचा प्रवास त्यांना पार करायचा आणि हे सत्कर्म आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे. हे सत्कर्म, हा सत्संग, हे चिंतन, अन्नदान, द्रव्यदान, सर्वदान त्यांना आपल्याला समर्पित करायचं आहे. त्याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जीवनाची वाटचाल जगत असताना कुठल्याही वस्तूचा स्वार्थ आपल्या ठिकाणी न घेताना कर्म करत असताना निस्वार्थ पद्धतीनं कर्म करतात. आणि कर्म करत असताना मी करतो त्याचा ममत्व स्वतःकडे घेत नाही. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की निस्वार्थ करणारे प्रेम, भक्ती, अशा सत्पुरुषाला कुठल्याही प्रकारच्या कर्माची बाधा होत नाही, त्याची तीव्रता कमी होते. पण त्या हरिभक्तांना
प्रारब्ध नाही अभंगाच्या शेवट पहिल्या प्रारब्ध नियमाने प्रारब्ध नियमाने प्रारब्ध नियमाने प्रारब्ध नियमाने हरिभक्तांना प्रारब्ध नाही, त्यांना क्रियमान नाही, त्यांना संचित नाही. आता प्रारब्ध म्हणजे काय थोडक्यामध्ये सांगतो, टाईम झालेला आहे. प्रारब्ध म्हणजे आपल्या इच्छेच्या विरुद्ध जी गोष्ट घडते याला प्रारब्ध म्हणतात. इच्छा असूनही घडत नाही याला प्रारब्ध म्हणतात. इच्छा करतोय एक आणि घडतंय तिसरं याला प्रारब्ध म्हणतात. आता क्रियमान राग द्वेषाने युक्त होऊन जे जे कर्म केल्या जातं याला क्रियमान असं म्हणतात. नित्य नेमाने जे जे कर्म केल्या जातं याला क्रियमान म्हणतात. वर्तमान स्थितीमध्ये जे जे कर्म केल्या जातं याला क्रियमान म्हणतात. चला पुढे. संचित कर्म करून संपलेला आहे परंतु भोगण्यास प्रारंभ झालेला नाही याला संचित म्हणतात. बँकेमध्ये 10 लाख रुपये आहे त्याच्यातला एकही रुपया काढला नाही याला संचित म्हणतात. पुढे चला. प्रारब्ध नुकताच भोगाला प्रारंभ होतोय याला प्रारब्ध म्हणतात. 10 पोते धान्य, ज्वारीचं धान्य ना का गव्हाचं धान्य 10 पोते आहे त्याच्यातले 5 किलो दळणासाठी काढले याला प्रारब्ध म्हणतात. 1 लाख रुपये बँकेमध्ये आहे त्याच्यातले 2000 रुपये काढले याला प्रारब्ध म्हणतात. नुकताच भोगाला ज्याचा प्रारंभ होतोय त्याला प्रारब्ध म्हणतात. हे प्रारब्ध, हे क्रियमान, हे संचित हरिभक्तांना नाही, नामधारकाला नाही हे महाराज वर्णन करतात. कारण कर्माच्या बाबतीमध्ये जर विचार केला, कर्माने कोणाला सोडलं नाही. अवश्यम भावी भावाना नलराम युधिष्ठिरा किंवा कर्मे राम वनवासा गेला, वियोग घडीला सीतादेवी किंवा परेशी गवारा साजरा, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले वेदिले शारंगर, झाला पुरंदर सहस्रनेने, कर्मे राम वनवासा गेला, वियोग घडीला सीतादेवीला वनवासामध्ये जावं लागलं, वनामध्ये जावं लागलं. गर्भधर अवस्थेमध्ये गर्भपोटामध्ये घेऊन वाल्मिकीजींच्या आश्रमामध्ये सीतेला बाळ झाले, त्याचं नाव कर्म. सीता बाल्य अवस्थेमध्ये असताना लहानपणी एक पक्षी आणि पक्षिणीने बसलेली होती. सीतेने त्या पक्षिणीला काळी टोचली, तिची त्या अंड देण्याची वेळ होती. त्या पक्षिणीने शाप दिला, बघ चंडाळणी, माझ्या पतीपासून तुम्हाला बाजूला करतेस ना, तुला देखील हा योग सहन करावा लागेल. वियोग घडीला सीतादेवी दुःखिता भव गरिबीने शाप दिला. चला पुढे वर्णन करतात की या कर्माच्या बाबतीमध्ये कर्माने कोणालाच सोडलं नाही. गोपाळ कृष्ण परमात्म्याला बाण लागण्याचा कारण कर्म. निजधामाला गेले त्यावेळेला बाण लागला. जरा नावाचा पारधी जरा नावाचा व्याधी, त्याच्या बाणाने भगवंताला का जावं लागलं? कारण गोपाळ कृष्ण परमात्मा राम अवतारामध्ये वाली आणि सुग्रीव दोन्ही भाऊ, पण याचं प्रेम सुग्रीवावरती होतं. आणि इथे वाली संघ कपट रूपाने भगवंताने वालीला बाण मारला, कर्म तयार झालं. त्या जन्मातला वाली या द्वापार युगामध्ये तो जरा नावाचा पारधी झाला आणि जरा नावाच्या पारध्याने बाण मारला. भगवंताच्या बोटाला पान लागला पायाच्या आणि भगवंताला निजधामाला जावं लागलं. भिल्ले वेधिले शारंगर, झाला पुरंदर सहस्रनयन. अर्धवट माणसं शंका घेतील, महाराज काय सांगता हो तुम्ही, देव सर्वोत्तम आहे असं सांगतात ना. गॉड इज ए लाईट, देव प्रकाश रूप आहे, देव अनंत आहे, अनादि अनंत आहे. असा असणारा परमात्मा नित्य आहे आणि असा असणारा परमात्मा सत्य आहे. मग असा असणारा देव जर सत्य आहे तर देवाला देवाचे भाऊ वाचवता आले नाही.
म्हटले कुठे? म्हटले देवकीचे 6 मुलं मारले सख्या चुलत मामाने. तुला माहिती आहे का? देवकी आणि कंस मागच्या जन्मामध्ये दोघी सवती होत्या. देवकीला मुलबाळ होत नव्हतं. देवकी निपुत्रिक होती. मग देवकीच्या सवतीला मुलं व्हायचे. सवती मत्सर जागा झाला आणि देवकीने आपल्या सवतीचे 6 मुलं गळा दाबून, असं वर्णन करतात, विष देऊन मारले. कर्म तयार झालं. देवकीचे 6च मुलं मारले, 7वा मारला नाही. याला म्हणतात कर्म. कर्माच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. जागृतीत कर्म, स्वप्नात कर्म, सुषुप्तीमध्ये कर्म. जागृतीतलं कर्म उठणं बसणं फिरणं चालणं बोलणं जागृतीतलं कर्म. सुषुप्तीतलं कर्म श्वासोश्वास घेणं. रागाने बोललो तर श्वासोश्वासाची प्रक्रिया वाढते, त्याच्यामध्ये कर्म घडतं. स्वप्नामध्ये कर्म घडतं. बघा, गाढ झोपेमध्ये दक्षिणेकडे डोकं करून उत्तरेकडे पाय करून झोपलेला राजा हरिश्चंद्र, ऐका, ग्रस्त आश्रमाने दक्षिणेकडे डोकं करून झोपावं. विद्यार्थी अवस्थेमध्ये त्यांनी पूर्वेकडे डोके करून झोपावं. उत्तरेकडे डोकं करून झोपायचं नसतं. आणि त्याच माध्यमातून सविस्तर चिंतन ते वास्तू नावाच्या शास्त्रामध्ये त्याचं सविस्तर चिंतन आलेलं आहे. आणि राजा हरिश्चंद्र गाढ झोपेमध्ये झोपला. आणि झोपेमध्ये झोपलेलं असताना त्याला स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडल्यानंतर त्या स्वप्नामध्ये त्यांनी दान देऊन टाकलं. दान देऊन टाकल्यानंतर या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं राजा हरिश्चंद्राचे गुरु म्हणजे विश्वामित्र. विश्वामित्र म्हणजे जे प्रतिसृष्टी तयार करतात ते. ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले तुम्ही आम्ही. विश्वामित्राच्या सृष्टीमधले तृतीय पंथी. ब्रह्मदेवाने निर्माण केला घोडा, विश्वामित्राने तयार केलं गाढव. ब्रह्मदेवाने तयार केली गाय, विश्वामित्राने तयार केली म्हैस. हे जे विश्वामित्राच्या सृष्टीमधले. परंतु विश्वामित्राने सांगितलं, राजा अरे तू दान दिलंस. अरे म्हटले स्वप्नामध्ये दान दिलं गुरुदेवा. म्हटले तू दान दिलंस ना, संकल्प सोड. संकल्प सोडण्यासाठी पुढे आले. पुढे आल्यानंतर संकल्प सोडला, सगळं दान देऊन टाकलं. काही नव्हतं राजा हरिश्चंद्राकडे राहिलेलं. स्वतः राजा हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्राच्या पत्नीचं नाव ताराराणी, मुलाचं नाव रोहिदास, बाजारासाठी विक्रीसाठी मांडले. राजा हरिश्चंद्राला लवकर गिराईक लागलं नाही, पण ताराराणीला गिराईक लागलं. सुंदर देखणी होती आणि ताराराणीला खरेदी केलं काही मोहरा दाम देऊन वेश्या व्यवसायासाठी. इकडे ताराराणी थोडी पुढे गेली. बाळा रोहिदास निघाला. बाबा आई कुठे निघाली? बाळा आईला विकलं. विकलं म्हणजे बाबा 5 वर्षाचा मुलगा. विकलं म्हणजे बाबा आई आई कधी येणार? म्हटली आता परत येणार नाही. म्हटले बाबा एक काम करा, मी आईच्या मागे जात नाही, आईच्या सोबत जात नाही बाबा, परंतु एकच वेळेला शेवटचं मला आईचं दर्शन घेऊन येऊ द्या ना बाबा. जा बाळा, आईच्या सोबत जाऊ नको. पण पळत गेला. धाड 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 पळत गेला. आईने पाठीमागे, बाळा माझ्यासोबत येऊ नको, तू बाबाच्या सोबत थांब. आई मी तुझ्या सोबत येण्यासाठी आलो नाही, मला दर्शन घेऊ दे. आई तुम्हाला परत भेटणार नाही साई. आईचं दर्शन घेतलं. एक वेळा जातो मातेच्या दर्शन, आईचं दर्शन घेतलं. आईने कडेवरती घेतलं, डोक्यावर हात फिरवला, पाठीवर हात फिरवला, पटापटा मुके घेतले आणि बाळ परत निघाला. पुढे वेश्या व्यवसायासाठी तारा राणीला नेलेलं होतं. घेऊन जातात. बातमी कळाली कौशिक ब्राह्मणाला, काकाला. काका म्हटले नाही, अरे ज्या तारा राणीने अन्नपूर्णा माता आहे ती, त्यांनी आम्हाला भिक्षा दिली, त्या मातेला आम्ही चुकीच्या मार्गाला नाही जाणवणार. दुप्पट धाम दिली आणि कौशिक ब्राह्मणाने तारा राणीला खरेदी केलं. म्हटले मी काय सेवा करू काका? ती कौशिक काकाच्या घरी स्वयंपाक करू लागली. बाळ रोहिदासाला खरेदी केलं. ते ध्रुव आणू लागले, फुलं आणू लागले, नाना प्रकारच्या संवेदा आणू लागले. आणि इकडे राजा हरिश्चंद्राला गिराईक लागलं ते डोंब्याच्या घरी पाणी वाहण्यासाठी. त्या डोंब्याच्या राण्या 2 राण्या होत्या, त्या विचित्र होत्या. आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत रांजणं भरत नाही पाण्याने तोपर्यंत तू जेवायचं नाही. त्या रांजणाला त्यांनी छिद्र पाडून ठेवले. पाणी आणेपर्यंत ते गळून जायचं. म्हटलं याची ड्युटी बदलायची. स्मशानभूमीमध्ये राजा हरिश्चंद्राची ड्युटी लागली. स्मशानभूमीमध्ये राजा हरिश्चंद्र ते प्रेत जाळू लागले आणि तिथे जमादार का सेवक म्हणून सेवा करू लागला. त्यावेळेला बाळ रोहिदास फुलं आणण्यासाठी गेला. मोगऱ्याचं फुल तोडतोय, चाप्याचं फुल तोडतोय, तर बाळाचा पाय एका सापावरती पडला. सापाने चावा घेतला, किरकळी मारली. रोहिदासाने आई म्हणून आवाज दिला. मित्र पळत आले. बाळा काय झालंस? काही नाही, काही नाही झालं. अरे मला सर्पदंश झाला, मी मरणार आहे. मी माझ्या आईला एकुलता एक आहे, माझी आई राणी आहे. मित्रांनो, पण माझी आई तुमच्या गळ्यामध्ये पडून रडणार ना मित्रांनो. तेव्हा एक सांगा आईला,
क्षणोक्षणातीच्या क्षम काही म्हणा किंवा नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान एवढं माझ्या आईला सांगा. मित्रमंडळी पळत गेली. आई साहेब आमचा मित्र तुमचा बाळ सर्पदंशाने मृत्यू झाला. स्वयंपाक करतोय तसं गोळपाटलातनं फेकून दिला. पदराला हात पुसला. धाड 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 गेली. ती आई होती. आई म्हणजे सामान्य नाही. आई वात्सल्य स्वरूप आहे. करुणा सिंधू आहे. नोहे नोहे तर आई या जगताचा मायेचा प्रेम पाहणा पाजणारी आई आहे. मायेचा सागर आहे ना ती आई. हो आई माझी माईचा सासर जीवना माईचा सासर जीवना माईचा सासर जीवना माईचा सासर जीवना आई बहिणी माझे थोर आई सासर जीवनाच्या वाटेवर इतिहास रचायचा आई माझी माईचा सासर गीतीच्या चरणी चंद्राची पोरे तुझ्या मनोहरी जीवनभर उद्या शीतलताये मध्ये उभा रोषणे आई देवा पाशी आई परत मागे आई माझी माईचा सासर जीवना करुणा सिंधू आहे. आई माईचा सागर आहे. वर्णन करतात ना हंबरुनी वासराला साठती जेव्हा गाय तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. हो दिसते माझी माय. आया बाया सांगत होतो तेव्हा ताना दुष्काळामध्ये माईचा माझा आटला होता पाना. हो अटला होता पाना. हंबरुनी वासराला साडती जेव्हा गाय तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय. हो दिसते माझी माय. तारा राणी हंबरटा फोटा बाळा. जिथे जिथे बाळ जायचा तिथे तिथे तारा राणी गेली. बाळाचं प्रेत खाली पडलेलं हिरवगार झालेलं तोंडाशी फेस आलेला तसंच बाळ रोहिदासाला हृदयाशी धरलं. पटापटा मुके घेतले. डोक्याहून हात फिरवला. पाठीहून हात फिरवला. तारा राणीला पूर्ण भूतकाळ आठवला. रोहिदासा दैवाची मेहीन फुटके प्रार्थन केल्या तिघा तीन वाटा देवा. करता हरिचंद्र गेला कवनीकडे. दुःख कोणा पुढे सांगू आता रोहिदासा. धरधरोनी माझ्या स्तनी आला पानाता पाजू कोणा रोहिदासा. बाळ मजा केविलवाणी कोठे पिशील बाळा पाणी. मला तू भाकरी मागायचा चपाती मागायचा. मला भूक लागली म्हणायचा. मला दूध मागायचा. बोलणारे दादा का बोलत नाही. एकच वेळेला आई म्हणणारे दादा. एकच वेळेला आई म्हणणारे बाळा मी पुन्हा नाही बोलणार. एकच वेळेला आई म्हण रे दादा. एकच वेळेला आई म्हण. आई आत्मा ईश्वर ईश्वराशी एकरूपता करून देते ना दादा. ती आई असते हो जगाच्या पाठीवर. ती आई असते. ऐकताना ती आई असते. आई हंबरडा फुटते. जमिनीला लोळू लागली. केस तोडू लागली. काही नव्हतं. तारा राणीकडे अर्धी साडी फाडली. अर्ध्या साडीमध्ये बाळाचं प्रेत गुंडाळलं. स्मशानभूमीच्या दिशेनं निघाली आणि तिथून आवाज खबरदार. मध्यरात्री अग्नी डाग द्यायचा नसतो. कोण? मी राजा हरिश्चंद्राची राणी सांगणार. तेवढ्यामध्ये वीज चमकली. विजेच्या प्रकाशामध्ये राजाने राणीला ओळखलं. राणीने राजाला ओळखलं. पतिदेव देख तारा. पतिदेव महत्व तारा. पाया पडण्यासाठी धाव. देख तारा. भाई पुराना हरिश्चंद्र नहीं हो तारा. स्मशान में ड्यूटी करने वाले अमंगल वेश वाला जमादार का सेवक हो तारा. आपका ही एकुलता एक बेटा हो महाराज जिसका नाम रोहिदास. क्या हुआ? सर्पदंशी का मूर्ति हुआ महाराज. मेरे पास भी कुछ भी नहीं महाराज. जलाने के लिए मदद करो महाराज. कायद्यावरती बोट ठेवलं. राजा हरिश्चंद्राने देख तारा तू कहते है मेरा बेटा है तो बेटे के लिए बाप भूखा रहेगा तारा. लेकिन मेरे मालिक के लिए
3.25 मीटर कपड़ा नहीं छोड़ूंगा तारा। देख तारा, जिस दिन मुर्दा जलता है तारा, उस दिन मैं 1.25 खिचड़ी खाता हूँ और 3.25 मीटर कपड़ा लेता हूँ। खिचड़ी मैं खाता हूँ, कपड़ा मेरे मालिक को देता हूँ। तारा तू कहते है ये मेरा बेटा है, तो बेटे के लिए बाप भूखा रहेगा, लेकिन तारा मेरे मालिक के लिए 3.25 मीटर कपड़ा नहीं छोड़ूंगा। पुन्हा अर्धी साडी फाडली, तिची घडी तयार केली। हे एकूण आपकाही एकुलता एक बेटा. आणि राजा हरिश्चंद्र जवळ आला. बाळा, एक वेळेला बाबा म्हणना, एक वेळेला बाबा म्हणना, आई म्हणना, आई म्हणना बाळा. केल्या तिघा तीन वाटा देवा, 3 ठिकाणी वाट्या केल्या रे भगवंताने. हे जे कर्म आहे ना, हे स्वप्नातील कर्म आहे. या कर्माने कोणाला सोडलं नाही. तुकोबराय म्हणतात आमच्या हरिभक्तांना प्रारब्ध नाही. का नाही? कारण आत बाहेर स्वरूपाने ते देवच होऊन झालेले आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात स्वरूप झालेले आहे. अवघा देवची झाला पाही भरून या अंतरबाह्ये. त्यांच्या ठिकाणी ना त्यांना कुठल्याही गुणाचा त्यांना दोष प्राप्त होत नाही. ना त्रिगुणमरे भावही मिदम सर्व मोहितमी बिजानाती, या उक्तीप्रमाणे त्रिगुणात्मक माया याचा देखील स्पर्श त्यांना होत नाही. त्रिबिर्गुणमय भावही या उक्तीप्रमाणे. कारण सत्वरजतम बाधा नोये हरिभक्ताशी कदा, या तिन्ही गुणाचा बाधा आमच्या हरिभक्तांना होत नाही. कारण ते अंतर बाह्य स्वरूपाने ते देवच होऊन झालेले आहे. आणि भगवंत आणि संत हे वेगळे नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात
तुका म्हणे नाही भिन्न कुठल्याही प्रकारची वेगळी शिल्लक उरलेली नाही. निश्चितच भगवत भक्ती करत असताना वैकुंठवासी वत्सला आई यांनी आपली ज्योत भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन करावी आणि निश्चितच केलेलं सत्कर्म या माध्यमातून या परिवाराच्या माध्यमातून सत्कर्माचं मोठं आयोजन अन्नदानाचं मोठं निवेदन त्यांनी केलं आणि त्याच अनुषंगाने त्यांची ज्योत भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन व्हावी त्याच्यासाठी आपण गरुड पुराण असेल, श्रीमद भागवत पुराण असेल, पद्मपुराण असेल, ब्रह्मवैवर्त पुराण असेल याचा पूर्ण धांडोळा घेऊन याचं चिंतन तुमच्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे. देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. काही कालावधीपुरते देव आणि भक्त वेगळे असतात. जसं पाण्यामधून मीठ बाजूला काढावं आणि पुन्हा ते पाण्यामध्ये टाकावं, नोहे सारिता निराळे लवण या उक्तीप्रमाणे देव आणि भक्त काही कालापुरते बाजूला राहतात. तिथे देव भक्त पण ही भिन्न नाही, वेगळे नाही. या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. आणि निश्चितच आईसाहेबांनी या ठिकाणी भगवंताची सेवा केली, भगवंताची भक्ती केली. नोहे ज्या वेळेला मी आलो तर भेटायच्याच आमच्या पाडळीताईंना या मंडळीला सर्वांना माहिती आहे. आणि त्याच माध्यमातून निश्चितच त्यांची ज्योत भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन व्हावी, विठोबा रुक्मय होईल, ज्ञानेश्वर माऊली होईल आणि नंतर शेवटचा अभंग होईल आणि शिवेला पूर्णविराम या ठिकाणी होईल. सर्वांनी एकदा भजन करूया आणि पुढील उत्तर कार्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ. विठोबा संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाहे. या व्यक्तीप्रमाणे या ज्ञानाप्रमाणे अभंगावरती आपण सरळ सरळ चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच अनुषंगाने या ठिकाणी झालेली कीर्तनरूपी सेवा आपण करूया. तत्पूर्वी या ठिकाणी पुनश्च एकदा वैकुंठवासी वत्सला आईंना वारकरी संप्रदायाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली आपण अर्पण करूया. ज्ञानेश्वर माऊली